गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हाव आर यू? कशा आहात? ठीक. युजेस ऑफ लॉगॅरिथमिक टेबल समजते ना? आतापर्यंत जेवढे तुम्ही लेक्चर्स केले ते सिक्वेन्सने बघा, तुम्हाला काय अडचण येणार नाही. ठीक आहे. आज आपण जो नवीन युजेस ऑफ लॉगॅरिथमिक टेबलमधला एक पॉईंट बघणार आहे, रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स. ओके. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघायच्या अगोदर लॉग टेबल काढा. तुम्हाला पान नंबर सांगतो किती काढायचं बघा. लॉग टेबल तुमच्याकडे असले पाहिजेत तरच हा व्हिडिओला बसा, नाही तर तुमचा डाटा वाया जाईल. क्लिअर? सगळ्यात गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही बघत असाल, जर आवाज येत असेल तर हेडफोनचा यूज करा. आता पावसाचा रेनी सीझन चालू आहे, त्यामध्ये मी व्हिडिओ बनवते, नॉईज भरपूर आहे. जर येत नसेल तर हेडफोनचा यूज करा, अदरवाईज काही गरज नाही. ठीक आहे. पान नंबर सांगतो, रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स बघायचे आपल्याला. पान नंबर 22-23. ओके. पेज नंबर 22 and 23 ओपन केले सगळ्यांनी. ठीक आहे. आज आपण रेसिप्रोकल बघणार आहे. अतिशय इझी पॉईंट आहे, सिम्पल आहे. ओके. त्या अगोदर तुम्हाला मी काही गोष्टी शिकवणार आहे. कन्व्हर्जन म्हणजे कसं असतं. ओके. आपण आता कन्व्हर्जन्स म्हणजे काय बघूया, किंवा काय काय गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तरी पण आपण त्या रिपीट करूया. आता हे बघा, 10⁻1 म्हणजेच 10, 10⁻2 म्हणजेच किती? 100, 10⁻3 1000, 10⁻4 म्हणजेच 10⁻5 अँड सो ऑन. ओके. तसंच 10⁻⁻1 म्हणजेच किती असतात? 0.1. ओके. 10⁻2 0.01. क्लिअर? नंतर 10⁻3 0.001, 10⁻4 0.0001, 10⁻5 0.0000. पॉज करून लिहा. ते ऑलरेडी तुमचं झालं असेल 10 पर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला काही कन्व्हर्जन्स बघायचे. कन्व्हर्जन्स हे अजून आपण रेसिप्रोकलला सुरुवात केलेली नाही. त्या ज्या बेसिक गोष्टीत रेसिप्रोकलच्या रिलेटेड ते समजायला तुम्हाला काय जाईल, इझी जाईल. त्यासाठी आपण हे बघतो. ओके. बघा आता, हे 0.1023 आहेत. ओके. आणि इंटू 10⁻1 जर असेल तर काय येईल? हा 1 इथं पॉईंट देतं, ते मी जर मल्टिप्लाय केलं तर येतील बघा 1.023. ओके. समजा 0.82 इथं पॉईंट. क्लिअर? समजा असं असेल, मी तोच नंबर घेतोय. 10⁻3 असेल तर कुठं पॉईंट? 1 2 3. सिंपल आहे, मल्टिप्लिकेशन केलेली. ओके. ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. हे समजलं ना कसं आलं? सिंपल. इथे एक पॉईंट द्यायचं, 1 आहे ना इथं. समजा असं जर असतं तरी काय आलं तिथं? गेलं असतं, गेलं असतं 7 असे तर सिंपल आहे, काय अवघड नाही आहे. बघा
1 इथं पॉईंट द्यायचा, 2 असेल तर 2, 1, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. सिम्पल आहे, तुमचं ऑलरेडी झालं आहे मला माहिती आहे. काय कदाचित मेथड तुम्ही तुमच्याकडे सोपे असेल तर ते यूज करा असं उत्तर आणण्याची. 10ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर येणार आहे. हे म्हणजेच किती आहेत, 100ने मल्टिप्लाय केलं की किती येणार आहेत, हे आन्सर येईल. 10⁻³ म्हणजेच 1000ने मल्टिप्लाय केले काय येईल, हे आन्सर येईल. 10⁻⁴ म्हणजेच किती, 10,000ने मल्टिप्लाय केलं तर हे उत्तर. इझी आहे. ओके, पुढचं आता कन्व्हर्जन बघू आपण. बघा तेच घे तुम्ही. आता -1 आहे. -1 आलं काय करायचं, पॉईंट, एक पॉईंट द्यायचा. क्लिअर. किती पॉईंट येतं, एक 0 द्यायचा. समजा 0.1023 असेल, 10⁻² असेल तर किती, 2. किती 0 द्यायचे, 1 असेल तर 1, 2 असेल तर -2. आता किती 0 देणार, 3. 0.1 2 3 10 23. 0.1023 असेल आणि 10⁻⁻4 असेल तर किती, 1 2 3 4. सिम्पल आहे. पॉज करून लिहा. हे फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू आहेत. ओके, लक्षात आलं. -1 म्हटले की 1 0, -2 म्हटले की 2, तर 2 नंबर आहे. 1 3 असेल तर किती 0, 3 0. सिम्पल. बघा आता काय कन्व्हर्जन्स करायचे. बघा आता लक्ष द्या इकडं. कन्व्हर्जन्स हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बघा सिम्पल आहे. हाच मी नंबर असा लिहू शकतो. समजा इथं जर डेसिमल पॉईंट दिला, हाऊ मेनी डिजिट्स, 1 2 3. परत हे याला मल्टिप्लाय केलं की समजा एखाद्याने इथं डेसिमल पॉईंट दिला, किती येईल, 3, इथं 2. क्लिअर. समजा एखाद्याने इथं पॉईंट दिला, सिंपल आहे. समजल्याला म्हणतात कन्व्हर्जन्स. ओके, आता अजून असे पण काय कन्व्हर्जन्स बघणार आहेत आपण. बघा आता इथं जर डेसिमल पॉईंट दिला, इथं 8.237. आता बघा हा जो नंबर आहे तो खूप लहान आहे. -3. समजा इथं पॉईंट दिला, किती येणार,
10⁻². इथं पॉईंट दिला, इझी आहे, काय अवघड नाही, सिम्पल आहे. हे कन्व्हर्जन्स लक्षात ठेवा, आपल्याला उपयोगी पडणार आहे. पॉज करून लिहा. ठीक आहे, आता आपण रेसिप्रोकलला सुरुवात करूया. रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर. पान नंबर 22-23. वन 1.0, 1.1, 1.2 अप टू 9.9. ओके. नंतर इथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बघा मीन डिफरन्स. मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे. ओके. बघा यात आपण 3 टाईप बघणार आहे. टाईप फर्स्ट, त्यासाठी रेसिप्रोकल बघण्याच्या अगोदर काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स अगोदर मी तुम्हाला सांगतो. कंडिशन्स म्हणजे काय, न्यूमरेटर जो असणार आहे आणि हा डिनॉमिनेटर, न्यूमरेटरला काय असली व्हॅल्यू पाहिजे, 1च असला पाहिजे. न्यूमरेटरला काय असलं पाहिजे, 1 असला तरच आपण काय बघू शकतो, रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स, अदरवाईज बघू शकत नाही. हे लक्षात ठेवा, पहिली नोट. न्यूमरेटरला काय असला पाहिजे, 1 असला. डिनॉमिनेटरला काय असून देईल, डिनॉमिनेटरला 4 फिगर नंबर असणार आहे, पण न्यूमरेटरला काय असलं पाहिजे, ओनली 1. 2, 3, 4 काही चालणार नाही, लक्षात. तरच रेसिप्रोकल आपण बघू शकतो. ही एकमेव कंडिशन्स लक्षात ठेवा, बाकी काही नाही लक्षात. ओके. बघा आता आपण पहिलं एक्झाम्पल बघू टाईप 1चं. सिम्पल. 1/3.789. बघा पहिली कंडिशन 1 आहे. ओके. खाली किती नंबर आहेत, आता 3 पॉईंट कुठे आहेत बघायचे. तिथं 3 पॉईंट असतील, सेम लॉग टेबल गत. 3.7, 8 बघा. ओके. 8 किती आहेत बघा, 3.7 बघा. 26, 46 आहेत का बघा. क्लिअर आहेत. तुमच्याकडे लॉग टेबल असले पाहिजेत, ते सगळे पॉईंटमध्ये आहेत. लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ह्यात 1/1 हाच काय येणार आहे, 1 येणार आहे. इथली फक्त 1.000. बाकीच्या ज्या सगळ्या व्हॅल्यू त्या 0 पॉईंटमध्ये, सगळ्या पॉईंटमध्ये. फक्त पहिलीच हीच व्हॅल्यू 1.1 मध्ये, बाकीच्या सगळ्या काय 0 पॉईंटमध्ये आहेत. समजतंय, हे लक्षात ठेवा. बघा आता 3.7चा 8 मध्ये बघायचा आहे 26.2646 आणि 9 जो आहे तो मीन डिफरन्स बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तो मीन डिफरन्स बघा किती आहे, 6 आहे का चेक करा. तो 6 मीन डिफरन्स काय करायचा, सबट्रॅक्ट. क्लिअर. म्हणजे किती येणार लक्षात. ह्याचा रेसिप्रोकल 0.26. सिंपल.
अतिशय सिंपल. दुसरं एक्झाम्पल बघूया, पॉज करून लिहा. 51-23. ओके. आता दुसरं एक्झाम्पल्स. 5 पॉईंट पहिली कंडिशन 1 आहे का? यस. न्यूमरेटरला 1 आहे. खाली किती व्हॅल्यूज आहेत? 5.1 बघा कुठे आहेत? 5.1. 2 कुठे आहेत बघायचे? 2ची तर व्हॅल्यू बघा. 5.1ची तर 2ची व्हॅल्यू 19-53 आहे का बघा. तुम्ही चेक करा स्वतः. आणि 3 जो आहे तो मीन डिफरन्स बघा. 3 त्याच्या लाईनमध्ये तो किती आहे? 1. तो मीन डिफरन्स काय करा? सबट्रॅक्ट. म्हणजे 19-52 म्हणजे किती असणार आहे? 0 पॉईंट लक्षायचं. हे सगळ्यात 0 पॉईंट फक्त ही जर सोडली तर 1/1.000 हाच फक्त काय येणार आहे? 1 येणार. हा म्हणजेच काय असतो? एवढीच. बाकी सगळ्या काय येणार आहे? 0 पॉईंट समथिंग. ओके. मग हे किती येणार आहे? 0.1952. क्लिअर. तिसरे एक्झाम्पल्स बघूया. पॉज करून लिहा. हे 1.676. कंडिशन्स काय? 1 आहे. यस. 1.6 बघा इथं असतील. 1.6चा 7 बघूया किती आहे बघा. 1.6चा 7 59-88. चेक करा तुम्ही. आणि 6 जो आहे तो किती आहे बघा? 22. तो सबट्रॅक्ट 6-6-5 म्हणजे 0.5966. क्लिअर. समजलं. पॉज करून लिहा. टाइप सेकंड बघू. इझी आहे, अतिशय इझी आहे. दूसरा टाइप 1/25.62. बघा बघू शकतो का? नाही बघू शकत. आपल्याकडे बघण्यासाठी 1.2 पॉईंट, 1.2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट, 6 पॉईंट, 7 पॉईंट, 8 पॉईंट, 9 पॉईंट अँड सो ऑन. पहिली जी नोट होती आपली, न्यूमरेटरला काय असला पाहिजे? 1. डिनॉमिनेटरला 1 पॉईंट असा असेल तर आपण बघतो 1.2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट. जर डिनॉमिनेटरला जर असा आला असेल किंवा इथं काय असेल 1/2 पॉईंट, 1/3 पॉईंट, 1/4 पॉईंट, 1/6 पॉईंट, तर आपण बघू शकत होतो. पण जर असं आलं तर काय करायचं? इथं करायचं कन्व्हर्जन. तुम्हाला शिकवलंय कन्व्हर्जन. बघा आता कसं करतो. आता इथं जर पॉईंट दिला तर काय होईल? 10 किती येतील? 1. इथं पॉईंटला किती राहिले? 1 म्हणजे 10 परत 10 जर मल्टिप्लाय केलं तर किती येतील? 25 येतील. हे कन्व्हर्जन तुम्हाला समजलं पाहिजे. मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुमचं कसं आहे मॅथ्स कसं आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. बघा 1/2562 आलं. 2.5 म्हणजे 2.5 आले. आपण रेसिप्रोकल बघू शकतो, काय अडचण नाही. आता हे मात्र वर गेल्यावर काय होतील? -1 होतात. ह्याचा काही नाही, एवढं तुम्ही काळजी करू नका. न्यूमरेटरला आलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता आपण बघू शकतो न्यूमरेटरला 1 आहे आणि डिनोमिनेटरला 2 पॉईंट आहे. मग बघा 10⁻⁻1 तसाच 2.5चा इथं 2.5 असतील. 2.5चा किती बघायचा आहे?
6. 6 किती आहे बघू आपण. 2.5 चा 6. 39.06 आणि 2 आहे तो डिफरन्स 3. म्हणजे काय मिळालं आपल्याला. आता ह्यानी जर गुणलं त्याला -1 आहे म्हणजेच काय करायचा, एक 0 द्यायचा किंवा असं ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही लक्षात. ओके, पॉज करून लिहा. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. $751.6. पुढचं एक्झाम्पल्स. पहिली कंडिशन्स न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला असं 7 पॉईंट नाही, डायरेक्ट 751 नाही. मग आपल्याला दुसरी पहिली कंडिशन तर न्यूमरेटरला काय पाहिजे, 1/1 पाहिजेत. आणि दुसरी कंडिशन काय पाहिजे, 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट असं पाहिजे. पण तिथं ते तसं नाही. मग आपण काय करायचं, इथं कन्व्हर्जन करूया. ओके, मग कुठं पॉईंट द्यायचा, इथं पॉईंट दिला किती राहतील, 2. हे किती येणार, 10⁻². हे वर गेल्यानंतर काय होणार आहे, 10⁻². आता आपण 7.5चा 1 बघू शकतो. 7.5 इथं असतील. 7.5चा 1 किती बघा, 7.5चा 1 पलीकडच्या पेजवर बघा, 1332 आणि 6 किती बघा, 6 1 आहे का बघा. तो सबट्रॅक्ट करायचा म्हणजे किती येणार, 1331. 0.1331. हे 2 आहेत, वजा 2 आहेत, त्यामुळे इथं 2 0 किंवा असंच ठेवलं तरी चालेल. क्लिअर. अजून एक एक्झाम्पल घ्या, 4250. पहिली कंडिशन सॅटिस्फाय, दुसरी कंडिशन होत नाही. मग आपण इथं पॉईंट देऊया. हे 4.250. इथं जर पॉईंट दिला तर किती राहतील, 3. हे 1 लिहिले नाही लिहिले तर काय फरक पडणार नाही. आपल्याला 4 फिगर नंबर आहे हा. ओके, हे 10⁻² किती राहतील, 3. वर गेले तर 10⁻² किती राहतील, -3. आता 4.2चा 5 बघूया. 4.2चा 5 किती आहे बघा, 4.2चा 5 2353 आणि 0 आहे तो नाही, डिफरन्सच नाही म्हणजे 0.2353 आणि 3 म्हणजेच काय असणार, -3 आहेत म्हणजे किती, 1 2 3 2353. किंवा हे असं ठेवलं तरी चालेल. किंवा इथं जरी पॉईंट दिला, इथं पॉईंट दिला तर किती येणार आहेत, 1 2 -. ठीक आहे, पॉज करून लिहा. आता शेवटचा टाईप बघू, टाईप 3. ना हे व्यवस्थित लक्ष द्या. हा टाईप 1/0.9126. न्यूमरेटरला 1 आहे, ठीक आहे, डिनॉमिनेटरला नाही आहे. मग काय करायचं, इथं ॲडजस्टमेंट करायची. सॉरी 9126. मग इथं पॉईंट देणार आपण. इथं जर पॉईंट दिला तर किती येणार, 10⁻⁻1. ओके, हा वर गेल्यावर काय होईल, 10⁻1. आता 9.1चा 9.1चा बघा, 2 किती, 9.1 1096 आणि 6 किती, 1.
1095 पॉईंट म्हणजे 0.1095. आता ह्यानी जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार लक्षात ठेवा. 10ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 1.095. लिहा पॉज करून. दुसरं एक्झाम्पल 0.3216. 0.03216 हा 1 आहे. इथं ना इथं ॲडजस्टमेंट करायला लागेल. इथं पॉईंट देऊयात 3.216 म्हणजे किती येणार 10⁻⁻². आणि हे जर वर गेलं तर किती येणार 10⁻². 3.2चा 1 बघा 3.2चा 1 किती आहे 3.2चा 1 3.2चा 1 3115 आणि 6 जो आहे तो 6 आहे का बघा म्हणजे किती येणार किती येईल इथून 15तून 9 इथं 10 3109 येते का बघा 3109 .3109 आणि 2ने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर किती येणार 31.09. सिम्पल आहे. पुढचं एक एक्झाम्पल बघू 0.06551. 0.006551. 1 एक आहे न्यूमरेटरला. डिनोमिनेटरला फक्त ॲडजस्टमेंट करायला लागेल. इथं पॉईंट राहील 6.551 म्हणजे इथं जर पॉईंट दिला तर 1 2 3 वजा 3 हे वर गेल्यावर का होईल 10⁻³ आणि 6.5चा 1 बघा 6.5चा बघा आता तुम्ही 6.5चा 5 आणि 1 पण बघा 6.5चा 5 किती येतोय 6.5चा 1527 आणि 1 नाही आहे 1 झिरोच आहे 0.1527. ह्याने जर 1000ने जर मल्टिप्लाय 1527 सॉरी किती येणार बघा इथं पॉईंट येईल किती 1 2 3 इथं. सिम्पल आहे अतिशय सिम्पल आहे इझी आहे. तुम्हाला काय होमवर्क्सला देतो तुम्ही ते प्रॅक्टिस करा. टाइप दूसरा हे सॉल्व करा. सोपं आहे अतिशय इझी आहे. फक्त तुम्हाला कन्व्हर्जन समजलं पाहिजे आणि थोडंसं तुमचं मॅथ्स हे पाहिजे कन्व्हर्जन करताना. ओके थँक्यू.